सर्वश्रेष्ठ विश्वनियंत्रक शक्तीला शरण जाणारी शरणागत मुद्रा आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मी मनीषा, तुमचं बाई बरे ह्या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. विश्वनियंत्रक सर्व शक्तीला जेव्हा आपण मनाने शरण जात असतो त्यावेळी त्याची शारीरिक हालचाल कशी असावी, त्या कशी अपेक्षित आहे, हे आजच्या शरणागत मुद्रा ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत. शरणागत मुद्रा नावामध्ये जरी मुद्रा आला असेल तरी हे एक आसन प्रकार म्हणूनच मोडलं जातं. हे करताना ह्याचा कालावधी किती असणं आवश्यक आहे, हे करताना ह्याचे फायदे काय असतात, दक्षता काय घ्यायची आहे आणि हे कुणी करायचे कुणी नाही करायचं, हे सगळं आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. प्रथम मी तुम्हाला हे आसन स्थिती कशी करायची आहे हे दाखवणार आहे. त्यानंतर मग त्याचे तुम्हाला मी फायदे, दक्षता आणि त्याचा कालावधी किती असावा हे सर्व सांगणार आहे. तर आसन स्थिती कशी करायची हे बघण्यासाठी आपण तयार राहूया. हे आसन करताना तुम्हाला पद्मासन ही पूर्वस्थिती असणं आवश्यक आहे. पण ज्यांना पद्मासन जमत नाहीये किंवा ज्यांच्या गुडघ्यांचं कोणती शस्त्रक्रिया झाली आहे किंवा गुडघ्यामध्ये ताठरता आहे, गुडघ्यामध्ये इजा झालेली आहे किंवा पद्मासन हे आसन घालता येत नाही, तर त्यांनी हे आसन साधी मांडी घालून जरी केलं तरी सुद्धा चालू शकतंय. हे आसन करताना पद्मासन ही पूर्वस्थिती असणं आवश्यक आहे किंवा साधी मांडी. हे आसन आपल्याला 2च अंकामध्ये घ्यायचं आहे आणि 2 अंकामध्ये सोडायचं आहे. ह्याच्यामध्ये जे श्वसनाचं नियंत्रण आहे त्याच्यावरती लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर ज्यावेळी तुम्ही खाली वाकून हे आसन करत असता त्यावेळी पोटात गोळ्या येण्याची शक्यता असते. तर मी तुम्हाला हे आसन कसं करायचंय आणि कसं आसन स्थिती सोडायचंय हे आता दाखवत आहे. मी तुम्हाला साधी मांडी घालूनच हे आसन दाखवणार आहे. श्वास सोडा, श्वास घेत सावकाश दोन्ही हात वरच्या दिशेला घेऊन नमस्कार स्थितीमध्ये घ्यायचे आहेत. 2 ला श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतून खाली वाकायचं आहे आणि कपाळ जमिनीवरती टेकवायचं आहे. एक ला श्वास घेत घेत सावकाश वर यायचं आहे. 2 ला श्वास सोडत सावकाश हात खाली ज्ञान मुद्रेमध्ये हात घ्यायचे आहेत. आसन स्थिती पूर्ण. किती सहज सोपं आसन आहे, पण याचे फायदे आपल्याला खूप सारे होत असतात. सर्वात महत्त्वाचं फायदे मी तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये ज्यावेळी आपण पुढे वाकत असतो त्यावेळी पोटाची घडी होत असते, त्यामुळे आंतर इंद्रियांवरती दाब येतो आणि पचन क्रिया व्यवस्थित होण्यासाठी मदत होत असते. आंतर इंद्रियांना व्यायाम देण्यासाठी हे आसन खूप चांगला आपल्याला लाभ देत असतं. ज्यांना मलावरोध आहे, पचनाचे विकार आहेत, त्यांनी हे आसन करणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आपण ज्यावेळी पुढे वाकत असतो त्यावेळी आपल्या पाठीच्या कण्याची लवचिकता असते, ती वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होत असते. पाठीच्या कण्याचे कोणते विकार असतील तर थोड्या प्रमाणात ते सुद्धा बरे होण्यासाठी आपल्याला ह्या आसनाची मदत होत असते. सर्वात महत्त्वाचं तुमची शरणागत जाण्याची किंवा शरण जाण्याची मनाची तयारी होण्यासाठी ह्या आसनाचा आपल्याला उपयोग होतो. त्यामुळे तुम्हाला जे मानसिकता बिघडणं किंवा थोडंसं राग येणं, चिडचिड होणं हे सर्व कमी होऊन तुमचं क्रोधावरती नियंत्रण येण्यासाठी सुद्धा ह्या शरणागत मुद्रेचा आपल्याला उपयोग होत असतो. ही मुद्रा किती वेळ करायची आहे? ही मुद्रा तुम्ही सुरुवातीला करताना ही अर्धा मिनिट ते 1 मिनिट आणि मग 1.5 मिनिटापर्यंत ही मुद्रा वाढवायची आहे. ज्यावेळी आपण 1.5 मिनिटापर्यंत ही मुद्रा करतो तेव्हा त्याचे आपल्याला खूप चांगले फायदे मिळतात. त्यानंतर तुम्ही 3 मिनिटापर्यंत सुद्धा ह्या मुद्रेचा उपयोग करू शकता किंवा ह्या मुद्रेचा कालावधी 3 मिनिटापर्यंत वाढवू शकता. ह्याच्यामध्ये दक्षता सर्वात महत्त्वाची घ्यायची आहे की तुमचं श्वासावरचं नियंत्रण ज्यावेळी आपण खाली वाकतो त्यावेळी आपला श्वास पूर्ण सोडला गेलेला असला पाहिजे. जर पोटामध्ये तसाच श्वास ठेवून आपण खाली वाकलो तर पोटामध्ये गोळा येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे श्वासावरती नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर ज्यांना गुडघ्यामध्ये खूप इजा आहे किंवा पाठीच्या कणाची कोणती शस्त्रक्रिया झालेली आहे तर त्यांनी जास्त ताण देऊन हे आसन करण्याची गरज नाहीये किंवा हे आसन करताना जास्त ताण देऊ नका.
त्यानंतर महत्वाचं आहे की ज्यावेळी आपण पुढे वागतो त्यावेळी आपला हा पाठीमागचा भाग आहे तो वर उचलला जाऊ शकतो, तर तो वर न उचलला जाता तो जमिनीवरतीच टेकला गेला पाहिजे आणि आपण पूर्ण कमरेतून पूर्ण खाली वाकून पूर्ण शरण जाण्याची आपली शरणागत मुद्रा आपण करायची आहे. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला ही शरणागत मुद्रा कशी करायची आहे ते पुन्हा एकदा दाखवते. एक श्वास सोडा, श्वास घे, सावकाश दोन्ही हात नमस्कार स्थितीत डोक्यावरती घ्यायचे आहेत. 2 ला श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतून खाली वाकायचं आहे आणि कपाळ जमिनीवरती टेकवायचं आहे. 1 ला श्वास घेत कमरेतून सरळ व्हायचं आहे. 2 ला श्वास सोडत सावकाश हात ध्यान मुद्रेमध्ये आले पाहिजेत. आसन स्थिती पूर्ण. तर अशी ही शरणागत मुद्रा ह्याचा अभ्यास अवश्य करा आणि पुढील भागामध्ये आपण पद्मासन योग मुद्रा, ही पद्मासनातील योग मुद्रा, वृक्षासन अशी सहज सोपी करता येणारी आसनं बघणार आहोत. तर हा भाग तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.